जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन। प्रियदर्शी राजा सम्राट अशोक, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन। मिलिंद प्रश्न यामधील पुढील वाचनाला सुरुवात करत आहोत। समुद्राच्या गुणासंबंधी प्रश्न। समुद्राच्या गुणासंबंधी प्रश्न। भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की समुद्राचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, महासमुद्र मेलेल्या माणसाचे प्रेत आतमध्ये राहू देत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने आसक्ती, दोष, मोह, अहंकार, मिथ्याधारणा, द्वेष, घृणा, ईर्ष्या, मत्सर, धोका, दुष्टता, कुटिलपणा, भेदभाव, दुश्चरित्र, क्लेश, मळ इत्यादींचा अंगीकार करू नये। हे राजा, समुद्राचा हा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे। त्यानंतर हे राजा, महासमुद्रामध्ये मोती, मणी, वैदुरिम, शंख, शिंपले, शिला, प्रवाळ, स्फटिक, मोती व विविध प्रकारचे रत्न साचून पडलेले असतात। ती बाहेर काढता येत नाही। त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने श्रेष्ठ मार्ग, फळ, ध्यान, विमोक्ष, समाधी, समापत्ती, विपश्यना, अभिज्ञा व विविध प्रकारच्या गुणरत्नाचा संग्रह करून ठेवला पाहिजे। त्यांना बाहेर काढू नये। हे राजा, महासमुद्राचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे। त्यानंतर हे राजा, महासमुद्र फार मोठमोठ्या जीव प्राण्यांना आश्रय देऊन त्यांच्या सोबत राहतो। त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने अल्पेच्छ, संतुष्ट, धृतांगधारी, विवेकधारी, आचार संपन्न, संकोच, सदाचारी, विशाल भावनिक, अभ्यासू, शब्द पाडणारा, दोष दाखविणारा, पापमुक्त उपदेश देणारा, अनुशासक, शिक्षक, व्याख्या करणारा, प्रेरणा देणारा, उत्साहित करणारा, कल्याण मित्र, श्रेष्ठ जीवन जगणारा होऊन राहिले पाहिजे। हे राजा, येथे समुद्राचा हा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे। त्यानंतर हे राजा, महासमुद्रामध्ये नवीन पाऊस धारा पडत असल्या तरीही गंगा, यमुना, अचिरवती, सरभू, मही इत्यादी व असंख्य नद्यांचे पाणी येत असले तरीही तो ते सामावून घेतो, परंतु आपली सीमा ओलांडत नाही। त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने लाभ, सत्कार, प्रसिद्धी, सन्मान व आदर प्राप्त करण्याकरिता जगण्याच्या उद्देशाने संचित शिक्षापदांचे उल्लंघन करू नये। हे राजा, येथे समुद्राचा हा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे। हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने सुद्धा असे म्हटलेले आहे की, हे राजा, ज्याप्रमाणे महासमुद्र स्थिर राहून आपल्या सीमा ओलांडत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, श्रावकांच्या करिता मी जे शिक्षापद सांगितलेले आहे ते माझ्या श्रावकाच्या जीवनाकरता आहेत, ते त्याचे उल्लंघन करीत नाही। त्यानंतर हे राजा, महासमुद्रात कितीही पाऊस पडला, गंगा, यमुना, अचिरवती, सरभू, माही इत्यादी नद्या कितीही वाहत असल्या तरीही ते पूर्णपणे भरत नाही। त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने उद्देश, प्रश्न ऐकणे, ग्रहण करणे, निर्णय, अभिधर्म, विनयामध्ये परिपूर्ण सुत्ताचे विश्लेषण, काव्य निक्षेप, काव्यसंधी, काव्य विभक्ती व नव अंगांयुक्त बुद्ध वंदनांना ऐकून संतुष्ट होऊ नये। हे राजा, येथे समुद्राचा हा 5वा गुण
ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने सुद्धा सुतसोम जातकामध्ये असे सांगितलेले आहे की अग्गी यथा तिन कट्ठा दहनो न तप्पती सागरो व नदीही एवं पीते पंडिता राजसेठ्ठं सुत्वानं तप्पन्ति सुभासितेनाती. ज्याप्रमाणे गवत व लाकडामुळे अग्नी जळत असते, नद्यांच्या पाण्यामुळे सागर संतुष्ट होत नाही, त्याचप्रमाणे पंडित राजश्रेष्ठ लोक सुभाषित चांगले विचार ऐकून संतुष्ट होत नाही. पहा काय म्हटलं गेलेलं आहे याच्यामध्ये. समुद्र काही कोणी ज्यात मरण पावलं ते बाहेर फेकते. आणि म्हटलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे राजश्रेष्ठ लोक सुभाषित चांगले विचार ऐकून संतुष्ट होत नाही. म्हणजे संतुष्ट होत नाही म्हणजे त्याचं कधी पोटच भरत नाही. ते व्यापक असतात. त्यांचं फक्त काम करायचं, लोकांचं कल्याण करायचं, लोकांचं मंगल व्हावं. कोणी स्तुती केली काय ना अपमान केला का, फक्त काम करत राहायचं. कारण त्यांना माहीत आहे का हे काही अज्ञानी आहे, काही समजलं तर म्हणून आपलं काम करत राहायचं, त्याला दुरुस्त करायचं, वारंवार दुरुस्त करायचं. खरं अज्ञान आहे. असं नाही आहे का बा शिकला आहे तर अज्ञानी नाही, अनपढ आहे तर मग ज्ञानी नाही. अनपढ ज्ञानी असू शकते आणि शिकला हा अज्ञानी असू शकते, असाही भाग आहे. अनपढ ज्ञानी असू शकते आणि शिकला हा अज्ञानी असू शकते, दोन्ही भाग आहे. शिकला ज्ञानी असू शकते, अनपढ अज्ञानी असू शकते. आपण काय समजूत घेतलेली आहे, किती शिकला आहे असं विचारतो. मग तो अनपढ आहे तर म्हणजे का तो अज्ञानी आहे का? चुकीचं आहे. आणि शिकलेला आहे तर मग लय ज्ञानी आहे असं काही अर्थ आहे का त्याचा? असं नाही आहे. ज्ञान आणि अज्ञान याचं अनपढाशी आणि शिकल्या सवरल्याशी काही घेणं नाही. त्याच्या समजदारीतला भाग आहे तो. त्यानं ते ज्ञान, त्यानं शिकल्यावर ते ज्ञान त्यानं खरंच अवगत केलं काय, आणि अनपढ असून त्यानं ते ज्ञान प्राप्त केलं काय, ह्यातला तो भाग आहे. ह्या अवस्था आपण समजून घेतल्या पाहिजे. नाही तर मग काही आईवडील अनपढ असतात, पण त्या अनपढ आईवडिलांनी एक कलेक्टर पोरगा बनवलेला असते. मग ते आईवडील का अनपढ झाले का? कलेक्टर का असाच झाला का तो पोरगा? याला म्हणतात ज्ञान. ते आईवडील ज्ञानी होते म्हणून पोरगा कलेक्टर झाला. जर त्या पोरामध्ये जर धम्म असेल, समजूतदारीपणा असेल, तो आईवडिलाचा आदर सत्कार करेल, समज देईल. नाही तर त्याचा जर तो कलेक्टर झाला त्याला अहंकार आहे अंगामध्ये, आता मी कलेक्टर झालो, माझ्या आईवडील तर अनपढ आहे. मग त्याला सांगणार नाही, कोणाला भेटवणार नाही का हे माझे आईवडील होय बा. काही जण शरमतात ना. साधी सिंपल आईवडील, फाटके कपडे असते अंगावर, तर शेतकरी असतात, मजूर असतात, सामान्य दिसतात आईवडील, स्टायलिश दिसत नाही. आजकालच्या लेकराला कशी पाहिजे? स्टायलिश आईवडील पाहिजे, स्टायलिश पाहिजे आईवडील. पण आपली परिस्थिती जशी आहे तर तशीच राहतील बिचारे. सामान्य अंगावर ठिगं लागलेले कपडे किंवा फाटके कपडे किंवा सामान्य कपडे, चेहऱ्यावर जास्त सामान्य दिसणं. तर मग काही मुलं काही स्टायलिश असतात, चमकधमकमध्ये रमलेले असतात, मोहामध्ये पडलेले असतात. आईवडील दाखवत नाही, लपवतात, सांगत नाही काय आईवडील होय म्हणून. कुठं असं असते. तिथं अज्ञान आहे, याले म्हणते अज्ञान. मग काय कामात त्याचं शिक्षक? सांगितलं पाहिजे माझ्या आईवडील होय बा. एखादा काय म्हणते राजा वाटत तर नाही रे, तू राजा लय श्रीमंत वाटतं, तुझी आई वडील एवढे साधे, याईनीच मला जन्म दिला. हे सांगण्याची धमकी असली पाहिजे, हे सांगण्याची त्याची कुवती असली पाहिजे, तेव्हाच तो धम्मवान आहे. नाही तर मग काही अर्थ नाही. मग आईवडिलाले मग मोठा झाला आणि विसरला. काही जण विसरतात. लय पैसा आला, शिक्षण लय झालं, मोठ्या पदावर गेला, तर मग काही जण मग मायबापाला विसरतात, एखाद्या गरीब मित्राने विसरतात. हा बनला, मित्र राहिला बिचारा मांग. मग मित्र म्हणते अरे का रे ओळखलं बा? तो ओळखतच नाही त्याला.
त्याला वाटते मी कारमध्ये फिरतो ना, हा राहते सायकलवरच आहे, याला काय ओळखू मी आता. अहंकार आला ना, घमंड आला. पाया जमिनीवर टेकलेले असले पाहिजे, किती मोठा होय. तोच बाबासाहेबाचा पुत्र. आपण म्हणतो बाबासाहेबाचे लेकरं, ज्याचे पाय जमिनीवर टेकलेले आहे तोच बाबासाहेबाचा लेकरू. ज्याचे पाय जमिनीवर टेकलेले आहे तोच महापुरुषांचा लेकरू, तोच महापुरुषांच्या विचारधारेचा, तोच संत महापुरुषाच्या विचारधारेचा, ज्याचे पाय जमिनीवर टेकलेले आहे. अहंकार घमंड हा त्यागला पाहिजे. पुढे पृथ्वी वर्ग. पृथ्वीच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की पृथ्वीचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, ते 5 गुण ग्रहण केले पाहिजेत, ते कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजेत? प्रश्न. ज्याप्रमाणे हे राजा पृथ्वीवर चांगल्या वाईट वस्तू पडल्या, कपूर, अगर, तगर, चंदन, कुंकुम इत्यादी वस्तू पडल्या, पित्त, कफ, पीप, रक्त, घाम, चरबी, थुंकी, नाकाचा मळ, लसिका, लघवी किंवा घाण पडली तरी ती विचलित होत नाही. त्याप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने योग्य अयोग्य, लाभ अलाभ, यश अपयश, निंदा प्रशंसा, सुख दुःख या सर्वांमध्ये सारखेपणा पाहिला पाहिजे. सारखेपणा पाहिला पाहिजे. हे राजा, हा पृथ्वीचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. या असं लागते माणसाला. हे इथपर्यंत कोण पोचते माहिती आहे काय? जे बालपणापासून अनुभवातून कष्ट करून म्हातारे लोक असतात ना, म्हातारे लोक, आजीबाईसारखे, आजोबासारखे, हे लोक या पृथ्वीसारखे होतात. तर नवीन पिढीनं ह्या वरिष्ठांच्या जवळून अनुभव घेतला पाहिजे आयुष्याचा. त्यांच्याकडे भरपूर ज्ञान असते. ते किती शिकले असू द्या, का अनपढ असू द्या, त्यांच्याकडे अनुभवाचं जे ज्ञान असते ते ह्या नवीन पिढीकडे नसते. तर नवीन पिढीनं त्याला भेटलं पाहिजे आणि त्याच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. भरपूर शिकण्यालायक असते या गोष्टी, कारण ते पृथ्वी समान असतात. असंख्य उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात, दुःखसुख भोगलेलं असते आणि त्यातून ते प्रवास करून ते पृथ्वी समान होतात. निडर धाडसानं जगतात. तर नाही तर मग नवीन पिढी काहून आत्महत्या करते? तर ह्या पोरांनी आपल्या जीवनाचा अनुभव घेण्यासाठी, जीवनामध्ये जगण्यासाठी जे वरिष्ठ आहेत, म्हातारा वर्ग, बुजुर्ग वर्ग, यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. आपली आजी असते, आपले आजोबा असते, शेजारी असतात, पाजारी असतात, यांच्या सहवासात राहिलं पाहिजे. यांच्याकडून काहीतरी शिकले पाहिजे धडे, तर तुमच्या आत्महत्या थांबतील. प्रत्येक ठिकाणी तर मी राहणार नाही, प्रत्येक ठिकाणी भिक्खू असते का? नाही राहत. मग हे वरिष्ठ लोक हे तुम्हाला मार्गदर्शन करतात. आत्महत्या करणार नाही, इतकं त्याच्याकडे ज्ञान असते, इतके ते मोटिवेट करतात. खचलेल्या माणसाला कधी उत्साह निर्माण करतात. म्हणून आपण वरिष्ठांचा आदर सन्मान करून त्यांना भेटलं पाहिजे, त्यांचे हालचाल विचारले पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांच्यापासून काही ना काही आपण शिकलं पाहिजे. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर हे राजा पृथ्वी स्वतः माळ, दागदागिने घालीत नाही किंवा गंध इत्यादींनी स्वतःला सजवीत नाही. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने माळ, दागदागिने, गंध यापासून अलिप्त राहून स्वतःला शीलगंधाने आभूषित केले पाहिजे. हे राजा पृथ्वीचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा पृथ्वी निरंतर आहे, अखंड आहे, खंडित नाही, अनंत विशाल घन आणि विस्तृत पसरलेली आहे. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने निरंतर, अखंड, खंडरहित, अनंत विशाल घन विस्तृत शील संपन्न झाले पाहिजे. हे राजा इथे हा पृथ्वीचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा
पृथ्वी आपल्यामध्ये ग्राम निगम नगर जनपद वृक्ष पर्वत नदी तडे जलाशय मृग पशु पक्षी मनुष्य नर नारी इत्यादींना धारण करून क्रियाशील होत असते. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने उपदेश करताना अनुशासन करताना शिकविताना समजावून सांगताना प्रेरित करताना उत्तेजित करताना प्रशंसा करताना व धर्मोपदेश करताना क्रियाशील झाले पाहिजे. हे राजा हा पृथ्वीचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा पृथ्वी कुणाचाही अनुनय करीत नाही किंवा द्वेषसुद्धा करीत नाही. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने अनुनय व द्वेषापासून मुक्त होऊन पृथ्वीप्रमाणे विशाल चित्त करून विहार केले पाहिजे. विशाल चित्त करून विहार केले पाहिजे. हे राजा इथे पृथ्वीचा हा पाचवा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा उपासक चूड सुभद्राने आपल्या भिक्खूंच्या श्रेष्ठत्वाचे विश्लेषण करीत असताना म्हटले आहे की एखाद्या खवळलेल्या माणसाने जरी त्याचा हात तोडून टाकला, एखाद्याने प्रसन्न होऊन त्याच्या हाताला सुगंधाचा लेप लावला तरी त्यांना क्रोध येत नाही किंवा आसक्ती उत्पन्न होत नाही. माझे श्रमण पृथ्वीप्रमाणे विशाल मनाचे आहेत. विशाल मनाचं राहा लागते म्हणून तो आईवडील सहन करतात. लेकरांना प्रशंसा केली काय तर त्याच्या आनंदामध्ये आनंद मानतात. लेकरांना अपमान केला काय तरी त्याला श्राप देत नाही. त्याला म्हणतात जा बा सुखानं राह. मायबाप सगळं सहन करतात. सगळं त्या म्हातारपणापर्यंत येईपर्यंत मायबाप सगळं सहन करतात. पण काही लेकरं सगळेच नाही म्हणत बना, नाही तर म्हणते बाबा आम्हालाच म्हणते असं नाही. काही लेकरं लय चांगले आहेत, काळजी घेतात. पण काही लेकराला मायबाप सहन नाही होत, म्हातारपणातलं सहन नाही होत. म्हातारपणामध्ये बिचारा एखादा म्हातार माणूस कुठं थुकूनच देते, कुठं काहीतरी त्यांचं होऊन जाते. म्हातारपण आहे. तुमचं लहानपणी कसं सहन केलं? लहानपणी कंबर धुवून दिली, लघवी केली असं लघवी फळशीवरची पुसली, आंघोळ करून दिली, काळजी घेतली, तब्येत खराब झाली दवाखान्यात नेलं, रात्रंदिवस एक केली तब्येत चांगली झाली तब्येत चांगली झाली पाहिजे म्हणून तब्येतीची काळजी घेतली. आपण जर आपले म्हातारे झाले तर आपण त्याची काळजी घेत नाही. काही जण असतात असे, काही जण घेतात. त्यांची काळजी घेतली पाहिजे. आपले जे मुलं असतात नातवं, त्या आजीबाईची नातवं असतात, आजोबाचे नातवं असतात, नातवांना आजीबाईची काळजी घ्यायसाठी पाठवलं पाहिजे. आपण भेटायला पाठवलं पाहिजे. नाही तर काही जण असतात भेट नको त्या म्हातारीले, ते अशीच आहे तशीच आहे. अबे राजा तुला त्यानं तिनंच जन्म दिला ना, आता ते अशी आहे तो तसा आहे. जन्म कोण दिला? त्याच म्हातारीनं तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. तर मग तुला आता अहंकार आला, घमंड आला. हा घमंड आणि अहंकार त्यागला पाहिजे. आणि आपले आईवडील त्या म्हातारपणामध्ये ते त्या अवस्थेमध्ये पोचलेले असतात, ते लहान लेकरासारखे असतात. आणि म्हणून त्यांना त्यांच्या त्या सगळ्या व्यवस्थेसोबत आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. नाही तर चांगुलपणामध्ये कोणी जवळ राहते. अंगाला परफ्यूम मारलेला आहे, पावडर लावलेला आहे, मेकअप केलेला आहे, चांगली साडी घातली आहे, चांगलं लुगडं आहे, चांगला धोतर आहे, चांगला पॅन्ट शर्ट आहे अंगावरचं. चांगुलपणामध्ये कोणी जवळ येते. पण जेव्हा अंगाला म्हातारपण येते आणि दुर्गंध लागते तेव्हा जो काळजी घेते तो खरा धम्मवान, तो खरा माणूस. तेव्हा त्याला कळला धम्म, तेव्हा त्या व्यक्तीनं काळजी घेतली पाहिजे. वरिष्ठांची काळजी घेतली पाहिजे, तरच आपण त्या दिशेकडे वाटचाल करीत असतो. पाण्याच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की पाण्याचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा चांगल्या प्रकारे स्थिर, न हलणारे, न उसळणारे पाणी स्वाभाविकपणे परिशुद्ध असते,
त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने ढोंग, बडबड, ज्योतिष, चमत्कार व उत्तेजित होण्यापासून अलिप्त राहून चांगल्या प्रकारे स्थिर, न हलणारे, न उसळणारे, न उसळणारे शुद्ध आचरण केले पाहिजे. हे राजा, इथे हा पाण्याचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, स्थिर पाणी स्वाभाविकपणे शीतल असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने सर्व जीव प्राण्यांच्यामध्ये शांती, मैत्री, दयाळू होऊन त्यांच्या भल्याची कामना करणारे झाले पाहिजे. हे राजा, इथे हा पाण्याचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, पाणी घाण स्वच्छ करीत असते. पाणी घाण स्वच्छ करत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने गावामध्ये किंवा अरण्यामध्ये, उपाध्याय किंवा उपाध्यायाच्यामध्ये, आचार्य किंवा आचार्यांमध्ये सर्वत्र विवादास स्थान न देणारे झाले पाहिजे. हे राजा, इथे हा पाण्याचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, पाणी सर्वांनाच पाहिजे असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने अल्पेच्छ संतुष्ट होऊन एकांतात ध्यान करून सातत्याने सर्व लोकांना प्रिय झाले पाहिजे. हे राजा, इथे हा पाण्याचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, पाणी कुणाचेही कसल्याही प्रकारचे नुकसान करीत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने दुसऱ्यांशी भांडण, वादविवाद करू नये, असंतोष, द्वेष बाळगू नये, काया वाचा मनाने पापकर्म करू नये. हे राजा, इथे हा पाण्याचा पाचवा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने कन्ह जातकामध्ये असे म्हटलेले आहे की, हे शक्र मला वर द्यावा असे तुला जर वाटत असेल तर तू कुणालाही मनाने, शरीराने कसल्याही प्रकारचे दुःख देऊ नकोस. याला मी सर्वश्रेष्ठ वरदान मानतो. अग्नीच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की अग्नीचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, तर कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, अग्नी गवत, लाकूड, फांद्या, पालापाचोळा यामुळे जळत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने जे आंतरिक किंवा बाह्य क्लेश, इष्ट व अनिष्ट परिणाम करणारे अनुभव आहेत त्या सर्वांना ज्ञानरूपी अग्नीने जाळून टाकले पाहिजे. हे राजा, हा अग्नीचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, अग्नी निर्दयी व अकारुणिक आहे. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने सर्व क्लेशांच्या विषयी करुणाभाव उत्पन्न होऊ देऊ नये. हे राजा, इथे हा अग्नीचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, अग्नी थंडीला दूर करीत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने सामर्थ्याचा अग्नी उत्पन्न करून सर्व क्लेशांना नष्ट केले पाहिजे. हे राजा, इथे हा अग्नीचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, अग्नी अनुनय व क्रोध यापासून मुक्त असून सर्वांना उष्णता देत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने अनुनय, क्रोध यापासून मुक्त होऊन तेजस्वी चित्ताने विहार केले पाहिजे. हे राजा, येथे अग्नीचा हा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, अग्नी अंधार नष्ट करीत असते व प्रकाश उत्पन्न करीत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने अविद्यारूपी अंधकार नष्ट करून जगामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरविला पाहिजे. हे राजा, इथे हा अग्नीचा 5वा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने आपला पुत्र राहुल याला उपदेश करताना सांगितलेले आहे की, हे राहुल, आपण अग्नीप्रमाणे भावनांचा अभ्यास केला पाहिजे. हे राहुल, अग्नीप्रमाणेच भावनांचा अभ्यास केल्यामुळे अनुत्पन्न अकुशल धर्म उत्पन्न होणार नाहीत व उत्पन्न अकुशल धर्म मनामध्ये स्थिर राहणार नाहीत. हवेच्या गुणासंबंधी प्रश्न. बनते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की हवेचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, तर ते कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, हवा चांगल्या प्रकारे फुललेल्या बागेतून व जंगलातून वाहत असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने विमुक्तीची फुलं फुललेल्या ध्यानाच्या वनामध्ये रममाण झाले पाहिजे. हे राजा, इथे हा हवेचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, हवा पृथ्वीवर वाढणाऱ्या उत्पन्न होणाऱ्या वृक्षांना हलवीत असते. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने वनामध्ये जाऊन संस्कारासंबंधी चिंतन करून क्लेशांना हलवून खिळखिळे
खिळखिळे करून फेकून दिले पाहिजे. खिळखिळे करून उपटून फेकून दिले पाहिजे. हे राजा, इथे हा हवेचा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, हवा आकाशामध्ये वाहत असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने लोकोत्तर मनापलीकडील धर्मामध्ये मनाने संचार केले पाहिजे. हे राजा, इथे हा हवेचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, हवा आपल्या सोबत सुगंध वाहत नेत असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने आपल्यासोबत शीलरूपी सुगंध वाहून नेला पाहिजे. हे राजा, इथे हा हवेचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा, हवा अनासक्त अनिर्बंध आहे, त्याचप्रमाणे साधक भिक्खूने अनासक्त अनिर्बंध होऊन स्वकीयांपासून पूर्णपणे मुक्त झाले पाहिजे. हे राजा, इथे हवेचा हा पाचवा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने सुत्त निपातामध्ये असे म्हटलेले आहे की संतवतो भयं जातं निकेता जानती दजो अनिकेत अनिकेतं मसंथव एतं वे मुनिदस्सन ती. स्वकीयांच्यामुळे भय उत्पन्न होत असते. गृहस्थ जीवनामुळे विकार उत्पन्न होत असतात. गृहमुक्त व स्वकीय मुक्त जीवन हीच विचारवंताची श्रेष्ठ जीवन पद्धती आहे. पर्वताच्या गुणासंबंधी प्रश्न. म्हणते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की पर्वताचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, तर ते कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा, पर्वत स्थिर, धीर व गंभीर आहे, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने सन्मान, अपमान, सत्कार, असत्कार, प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा, यश, अपयश, निंदा, प्रशंसा, सुख, दुःख, इष्ट, अनिष्ट यामध्ये व रूप, गंध, शब्द, रस, स्पर्श आणि चित्ताच्या आकर्षणामध्ये भटकून जाऊ नये, अस्थिर होऊ नये, विचलित होऊ नये, तर पर्वताप्रमाणे स्थिर, धीर, गंभीर झाले पाहिजे. हे राजा, येथे पर्वताचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की सेलो यथा एकदखनो वातेनंग समीरती एवं निंदा प संसासु न समिंजती पंडिताती. ज्याप्रमाणे धीर गंभीर पर्वत वाऱ्याच्या झोताने हलत नाही, त्याचप्रमाणे विद्वान मनुष्य निंदा व प्रशंसेपासून विचलित होत नाहीत. त्यानंतर हे राजा, पर्वत कठोर आहेत, त्याला कोणीही आसक्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने कठोर अनासक्त झाले पाहिजे. त्याला कोणाचीही संगत सोबत करायची गरज नाही. हे राजा, इथे पर्वताचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. पर्वतासारखं व्हावं लागते जीवनात. कधी कधी असे प्रसंग येतात का सगळे सोडून जातात. नातेवाईक सोडून जातात, मित्र सोडून जातात, शेजारी सोडून जातात, पाजारी सोडून जातात, सगळे सोडून जातात. आणि कधी कधी असा प्रसंग येते की माणसाला एकटं पडावं लागते मग आयुष्यात. म्हणून म्हटलं गेलेलं आहे का पर्वतासारखं झालं पाहिजे, मग स्थिर, धाडस. म्हणून म्हटलं गेलेलं आहे का हा पर्वताचा गुण ग्रहण केला पाहिजे. सगळे संगत सोडतात. कधी कधी होते असं, चांगल्या माणसाची फार निंदा होते. लय काम करू राहिला, लय चांगलं काम करू राहिला, नाही आवडत. मग हे निंदा करतात, त्याच्यापासून माणसं तोडतात, माणसाला भटकवतात आणि त्याला एकटं पाडतात. तो एकटाच राहते. मग त्यांना विचलित होता कामा नाही. पर्वतासारखं आपलं काम करत राहिलं पाहिजे. तेच माणसं एक दिवस अज्ञान दूर होईल आणि ते नंतर येतील वापस. असं होते. कारण अज्ञान फार भयंकर आहे. चांगल्या माणसाला टिकू देत नाही. तो चांगलं काम करत त्याची निंदा करतील. त्याची कोणी प्रशंसा केली तर त्याला म्हणतील
त्याची अजून तिथं निंदा करतील, कारण त्याले रोग आहे हा. चांगल्या माणसाला काम नाही करते त्या जगामध्ये. चांगल्या माणसाची वारंवार निंदा होते आणि म्हणून त्याने पर्वतासमान अचल राहिलं पाहिजे, स्थिर राहिलं पाहिजे. कारण हे जीवनाचं रहस्यच असं आहे. जो माणूस निंदा करू राहिला तो चांगला माणूस त्याच्यासाठी काम करू राहिला, त्याच्याही लेकरासाठी काम करू राहिला. कारण करुणा आहे, अनुकंपा आहे. म्हणून हे सगळं सहन करावं लागते. निंदा जास्त होते, प्रशंसा कमी होते. निंदा जास्त होते, प्रशंसा कमी होते. म्हणून कानी पहाडा समान कानी स्थिर राहायला पाहिजे. म्हणून हा पर्वताचा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की जो गृहस्थ अनागारिक या दोन्ही प्रकारच्या लोकांशी संगत सोबत करीत नाही, प्रवज्जित होऊन अल्पेच्छू आहे, त्यालाच मी उत्तम पुरुष मानतो. त्यानंतर हे राजा, पर्वतावर बीज रुजत नाही, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने स्वतःच्या मनामध्ये क्लेशांना रुजू देऊ नये. हे राजा, इथे हा पर्वताचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, स्थविर सुभूतीने असे म्हटलेले आहे की जेव्हा माझ्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते तेव्हा तिला मी स्वतःच पाहतो व मी एकटाच तिला नष्ट करून टाकतो. जर तुम्ही विचारयुक्त वस्तूमध्ये आकर्षित असाल, द्वेष निर्माण करणाऱ्या बाबी पाहून द्वेष उत्पन्न करत असाल, भुरळ पाडणाऱ्या वस्तू पाहून मोहित होऊन जात असाल, तर या वनामधून निघून जा. हे विशुद्ध निर्मल साधकांचे निवासस्थान आहे. विशुद्ध लोकांना तुम्ही दूषित करू नका. तुम्ही या वनातून दूर निघून जा. त्यानंतर हे राजा, पर्वत अत्यंत उंच असते, त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने ज्ञानाच्या उंचीला प्राप्त झाले पाहिजे. हे राजा, इथे हा पर्वताचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने असे म्हटलेले आहे की पमादं अपमादेन यदा नूदती पंडितो पय्यापासाद मारुण्य अशोको शोकिनी पजं पबत्तट्टे व भूमठ्ठे धीरो बाले अवेक्षति ती. जेव्हा विद्वान आपल्या अप्रमादाने प्रमादाला पळवून लावतो व प्रज्ञेच्या उंच मनोऱ्यावर चढून शोकरहित होऊन शोकग्रस्त प्रजेला पाहतो, ज्याप्रमाणे पर्वतावर चढलेला धीर पुरुष जमिनीवरील मूर्ख लोकांचे अवलोकन करतो. त्यानंतर हे राजा, पर्वताची उन्नती व अवनतीही होत नाही. त्याचप्रमाणे हे राजा, साधक भिक्खूने आपली उन्नती व अवनती करू नये. हे राजा, इथे हा पर्वताचा पाचवा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा, उपासिका चूड सुभद्राने आपल्या श्रमणांची प्रशंसा करीत असताना असे म्हटलेले आहे की लाभेन उन्नतो लोको अलाभेनच ओनतो लाभालाभेन एकठ्ठा तासिदा समना ममाती. लाभामुळे जग उत्पन्न होत असते आणि अलाभामुळे अवन्नत होत असते, परंतु माझा शमन लाभ व अलाभाच्या बाबतीत एकत्र दृष्टी ठेवतो. इथे जे म्हटलं गेलेलं आहे, एक भगवान बुद्धाचा तुम्ही तो फोटो पाहिला का नाही पाहिला माहीत नाही. भगवान बुद्धाचं एक त्या फोटोमध्ये फार विशाल असं रूप आहे, पहाडासारखं, आणि सगळे मनुष्य प्राणी हवे लहान लहान पाहिलं काय? काऊन आहे ते कलाकारांनी ते तर काऊन बनवलं माहीत आहे?
कारण भगवान बुद्धकानी ते पर्वतासमान आहे, उंचावर चढलेले धीर पुरुष आहेत, महापुरुष आहेत. आणि खाली जेवढे ते बारीक बारीक लोक आहेत हे सगळे अज्ञानी आहेत आणि त्याला ते पाहू राहिले. कोणाला कसं दुरुस्त करायचं बा. भगवान बुद्धाच्या जगामध्ये एवढ्या उंच उंच बुद्धरूप का आहे, बुद्धमूर्त्या का आहेत, हे त्याचं कारण आहे का जगामध्ये सगळे लोक अज्ञानी आहेत, अज्ञानानं भरलेले आहेत. आपसामध्ये भांडतात, दंगे होतात, एकामेकाची हिंसा होते. तसं आता काही देशामध्ये आपसामध्ये युद्ध चालू आहे. का बना धर्म नसतं भांडण लागले. जो धर्म माणसानं निर्माण केला, भगवान बुद्धांनी धर्म निर्माण नाही केला. भगवान बुद्धांनी धर्म निर्माण नाही केला. भगवान बुद्धांनी धम्म निर्माण केला. धम्म म्हणजे विचार आहे. धारण करे सो धम्म. धारण करण्याला काय धम्म हा काही असा काही कागदात लिहिल्याचा धर्म नाही आहे. कागदात लिहितो बा मी बोध झालो असा धर्म नाही आहे. धारण जगण्यातला धर्म आहे. जगण्यामधला धम्म आहे. धर्म हे माणसाने तयार केलं. धम्माचा अपभ्रंश हा धर्म शब्द झालेला आहे. धम्म पाली धर्म मग शब्द धम्मावरून धर्म शब्द तयार झालेला आहे. पण भगवंतांनी विचार तयार केलेले आहेत. आज संपूर्ण जगामध्ये विविध धर्म आहेत. विविध धर्म आहेत, विविध जाती आहेत. आता हे जेवढे धर्म आहेत, कोणी म्हणते मी श्रेष्ठ, कोणी म्हणते मी श्रेष्ठ, कोणी म्हणते मी श्रेष्ठ, कोणी म्हणते मी श्रेष्ठ. श्रेष्ठत्वासाठी काही आपसामध्ये भांडून राहिले. काय मूर्खपणा आहे. धम्म असा नाही. धम्म म्हणते, भगवान बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे. पटलं तर घे बाबा, पटलं तर घ्या, आवडलं तर घ्या. यानं माझं कल्याण झालं, तुमचंही होईल. तुमचं कल्याण करून घ्यायचं असेल तर याला स्वीकारा, नाही तर काही गरज नाही. एवढी सूट दिली भगवान बुद्धांनी. धम्म आहे, हा विचार आहे. येणाऱ्या काळामध्ये हे जर पृथ्वी जर नष्ट होईल ना, धर्मानंच होईल. आपसामध्ये दोन धर्माचे लोक आपसामध्ये भांडतील, एकामेकावर फायरिंग करतील, एकामेकाला गोळ्या मारतील, एकामेकाची हिंसा करतील धर्माच्या नावाखाली. धर्म हा रोग आहे. आज हे काही ठिकाणी दोन धर्मात, तीन धर्मामध्ये आपसामध्ये भांडणं चालू आहे. आपल्या देशामध्ये कुठं कुठं त्याची आपल्याला जाणीव होते, हिंसा होत राहते, दोन धर्मामध्ये भांडणं होतात. धर्म रोग झालेला आहे आज. हा माणसानं बनवलेला धर्म आहे. जो धर्म माणसानं बनवलेला असते तो रोगी असते. ज्या धर्मामध्ये हिंसा होते, मनुष्याची हानी होते, दंगे होतात, खुनं होतात, माणूस एकमेकाला मारतो, तो रोग आहे, तो धर्मरोग आहे. ह्या धर्मामुळेच हे पृथ्वी एक दिवस नष्ट होऊन जाईल. मग पहा एकामेकाला मारू 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 शेवटी एकच माणूस राह. जिंकलो म्हणून मी, तू एकटाच राह, तू एकटाच राह. आता धर्माच्या नावाखाली सगळे एकामेकाला मारू 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 शेवटी एकच माणूस राहील. तो म्हणून मी जिंकलो. एवढा भ्रमात राहीन तो, तू एकटाच राह. आता जिकडे तिकडे लाशाच लाशा. काय करणं एकटा राहून? मग एकटा राहून काय कराल? या माणसांना हे जग बनलेलं आहे. विविध प्रकारचे माणसं आहेत. माणसानं धारण काय केलं पाहिजे? माणसानं धारण केलं पाहिजे समता,
स्वातंत्र्य, बंधुत्व हे धारण केलं पाहिजे माणसानं. जेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व धारण करते त्याला न्यायाची गरज नाही. जेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुत्व हे तुटल्या जाते तेव्हा न्यायाची गरज भासते. माणसानं धारण केलं पाहिजे प्रेम, मैत्री, करुणा, प्रज्ञाशील करुणा, मैत्री, प्रेम हे माणसानं धारण केलं पाहिजे. पण हे धारण नाही करत. धारण काय करते? द्वेष, राग, ईर्ष्या, मोह, संशय हे धारण करते आणि हिंसा करते. मी श्रेष्ठ म्हणते, तो कनिष्ठ आहे. आम्ही हलके, तो भारी. आम्ही भारी, तो हलका. वा रे वा माणसा, या हलक्या भाऱ्यामध्येच तर भांडणं होऊ राहिले. हा रोग आहे, हा मानसिक रोग आहे. स्वतःला श्रेष्ठ म्हणायचं, दुसऱ्याला कनिष्ठ म्हणायचं आणि भेदभाव निर्माण करायचा, माणसात भांडणं लावायचे. हा रोग आहे. ह्या रोगाच्या बाहेर निघालं पाहिजे. आपण काय केलं पाहिजे? आपण आज जे परिस्थिती आहे आपल्या देशाची, आपल्याला शिक्षणाची गरज आहे. तुम्ही शिक्षणासाठी न्यायाच्या बाजूने असले पाहिजे. आरोग्याची गरज आहे. आपल्या देशामध्ये चांगले दवाखाने असले पाहिजे, याच्या बाजूने तुम्ही असले पाहिजे. आपल्या देशामध्ये युवक हा बेरोजगार आहे मोठ्या प्रमाणात. रोजगार कसा उत्पन्न होईल? रोजगारासाठी काय करावं लागेल? कुठल्यासाठी आपल्याला त्यासाठी काय काय नियोजन करावं लागेल? ह्या आरोग्य, शिक्षण, रोजगार याची गरज आहे आज आपल्या देशाला. याच्यासाठी आपण संविधानिक मार्गानं लढलं पाहिजे. संविधानिक मार्गानं म्हणा, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण यासाठी प्रयत्न केले पाहिजे. याची गरज आहे आज. धर्म धर्म करून माणसं मेले. धर्म धर्म करून माणसं मेले. सगळे मातीत गेले. काय धर्म काय, अधर्म काय, चांगलं काय, वाईट काय, गरज काय, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अरे आपण सामान्य माणसं आहोत. आपण मरणधर्मी आहोत. सर्व एक दिवस मरणार आहेत. सर्व मरणार आहे एक दिवस. सगळं इथंच सोडून जाणार आहोत. आपण सर्व इथंच सोडून जाणार आहोत. आपला मित्र कोण, शत्रू कोण याची ओळखही आपल्याला असली पाहिजे. याची पारख आपल्याला असली पाहिजे. माणसं इतके आंधळे आहेत जगामध्ये का मित्राला शत्रू समजतात, शत्रूला मित्र समजतात. इतके आंधळे आहेत. जो हिताचं सांगते, कल्याणाचा मार्ग सांगते, त्याच्या प्रगतीचा मार्ग सांगते, त्याला शत्रू समजतात. आणि जो यांना कर्मकांड, भेदभाव, अंधश्रद्धा शिकवते त्याला मित्र समजतात. किती आंधळी आहे माणसं. आणि हे इथंच नाही, संपूर्ण जगामध्ये हेच सुरू आहे. संपूर्ण जगामध्ये हेच सुरू आहे. भगवान बुद्धांपासून संत कबीर, तुकोबा राया, महात्मा फुले, जेवढेही संत महापुरुष होऊन गेलेले आहेत, बिरसा मुंडा, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, संभाजीराजेनं बुद्धभूषण ग्रंथ लिहिला होता, आहे ना. यांनी सत्याच्या बाजूने होते. हा इतिहास, हा गहन इतिहास, माणसाला घडवणारा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. हा जर आपण आज नाही समजला, आज आपण आपल्या लेकरांना हे शिकवलं नाही, तर उद्या ते गुलाम आहेत. उद्याचे ते गुलाम आहेत आणि ते अंधारामध्ये राहतील. प्रगतीचा मार्ग कोण सांगितलेला आहे? त्या संत महापुरुषांचा इतिहास, खरा इतिहास आपण जाणून त्यांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. त्यांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. हे जेवढे संत महापुरुष होऊन गेले
ह्या सर्वांनी बुद्ध सांगितला, तथागत बुद्धानं धम्म सांगितला. म्हणून तर यांना थांबवण्यात आलेलं आहे. कोणाला वैकुंठाला पाठवलं, कोणाला संपवलं, कोणाला कुठं, कोणाला थांबवलं, कोणाची बदनामी केली. महात्मा फुलेपर्यंत, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण सुरू केलं. त्यांना लोकांनी दगडं मारले, शेणं मारलं. किती मनोविकृती आहे. जे चांगलं काम करू राहिले त्यांची निंदा, आणि जे भेदभाव, कर्मकांड, असमानता निर्माण करू राहिले त्यांची प्रशंसा. किती आंधळे आहो आम्ही. डोळे असूनही डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. चांगलं काय वाईट काय दिसतच नाही. चांगलं आणि वाईट दिसण्यासाठी तुम्हाला या सत्य इतिहास या संत महापुरुषांचा जाणून घ्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल, आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. यानंतर आकाशाच्या गुणासंबंधी प्रश्न. आकाशाच्या गुणासंबंधी प्रश्न. भंते नागसेन, आपण जे म्हटलेले आहे की आकाशाचे 5 गुण ग्रहण केले पाहिजे, तर ते कोणते 5 गुण ग्रहण केले पाहिजे? ज्याप्रमाणे हे राजा आकाश एक रहस्य आहे, त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने सर्व क्लेशांना अग्राह्य समजून सोडून द्यावे. हे राजा इथे हा आकाशाचा पहिला गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा आकाशात ऋषी, तपस्वी, भूत इत्यादी विचरण करीत असतात. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने अनित्य, दुःख व अनात्म इत्यादी संस्कारामध्ये मनाला संस्कारित करून विचरण केले पाहिजे. हे राजा इथे आकाशाचा हा दुसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा आकाश भयावह वाटते, त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने सर्व प्रकारच्या जन्माविषयी मनात भयभीत झाले पाहिजे. त्याचा आस्वाद घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. हे राजा इथे हा आकाशाचा तिसरा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा आकाश अनंत, प्रमाणातीत व अमर्याद आहे. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने अनंत शीलधारी, प्रमाणातीत व अमर्याद ज्ञानवंत झाले पाहिजे. हे राजा इथे हा आकाशाचा चौथा गुण ग्रहण केला पाहिजे. त्यानंतर हे राजा आकाश अनासक्त, निर्लिप्त, स्वयंभू, स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे हे राजा साधक भिक्खूने कुटुंब, समूह, आवास, लोभ, प्रेम, विकार, प्रत्यय व सर्व प्रकारच्या क्लेशांमध्ये अनासक्त होऊन स्वयंभू, स्वतंत्र झाले पाहिजे. हे राजा इथे हा आकाशाचा 5वा गुण ग्रहण केला पाहिजे. हे राजा सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने आपल्या राहुल नावाच्या मुलाला उपदेश देताना म्हटले होते की, हे राहुल, ज्या तऱ्हेने आकाश स्वयंभू आहे, त्याचप्रमाणे हे राहुल, आपणही आकाशाप्रमाणे भावना केली पाहिजे. हे राहुल, आकाशाप्रमाणे भावना करणाऱ्यांच्या चित्ताला प्रिय, अप्रिय अशा कोणत्याही वस्तूचा स्पर्श होत नाही. प्रिय, अप्रिय अशा कोणत्याही वस्तूचा स्पर्श होत नाही. पा काय म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्ध राहुलला म्हणतात, हे राहुल, ज्या तऱ्हेने आकाश स्वयंभू आहे, आकाश सर्व अंतरिक्ष स्वयंभू आहे, त्याला कोणाचीही पर्वा नाही. स्वतःच्या मनालाही फिरत राहतो, स्वतःच्या मनालाही घडत राहतो. आपल्या मनानं तो पाऊस पाडत नाही,
आपल्या मनानं जो सूर्य उगवत नाही, आपल्या म्हटल्यानं थंडी पडत नाही, तो स्वयंभू आहे. हे पुरं अंतरिक्ष स्वयंभू आहे. म्हणून म्हटलं गेलेलं आहे, हे राहुल, ज्या तऱ्हेने आकाश स्वयंभू आहे त्याचप्रमाणे हे राहुल आपणही आकाशाप्रमाणे भावना केली पाहिजे का आपण स्वयंभू आहोत. अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वयंप्रकाशित व्हा, अत्तदीप भव, खुद का दीपक खुद बनो. पण असं होत नाही. परप्रकाशित जास्त आहेत. परप्रकाशित गुलाम, दुसऱ्याला पाहून जगणारे, दुसऱ्याच्या तुकड्यावर पळणारे, दुसऱ्याने फुकटामध्ये पाजली का पिणारे, दुसऱ्याने बिर्याणी चालली का खाणारे, दुसऱ्याने पैसे दिले का घेणारे, परप्रकाशित आहे. स्वतः कमवणार नाही, स्वतः बनवून खाणार नाही, स्वतः पिणार नाही. पिणार म्हणजे पाणी पिलं पाहिजे स्वतःचं, दुसऱ्याचं पाणी काय प्यायचं. एक लाईन आहे एका कवितेमधली चांगली, परक्याच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. आपली ओंजळ आहे ना, आपली ओंजळ नाही का, आपल्या ओंजळीमध्ये पाणी घ्या आणि आपल्या ओंजळीनं पाणी प्या. दुसऱ्यातल्या ओंजळीतलं पाणी काय पिता. मग तो काय म्हणते, का रे, मी तुला पाणी पाजलं ना, आता माय काम कर. मी तुला दारू पाजली ना, आता माय काम कर. मी तुला बिर्याणी चारली ना, आता माय काम कर. मी तुला पैसे दिले ना, आता माय काम कर. मग पैसे किती दिले, दारू किती पाजली, बिर्याणी किती दिवस चारली, मग त्याला ते काम करावं लागते. झाला गुलाम. म्हणून आकाशाप्रमाणे स्वयंभू झालं पाहिजे, अशी भावना केली पाहिजे. आकाशाप्रमाणे स्वयंभू. म्हणून तर म्हटलं भगवान बुद्धांनी, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, खुद का दीपक खुद बनो. तुम्ही जर आज गुलाम झाले आणि दुसऱ्यातल्या ओंजळीतलं पाणी पेले, दुसऱ्यातली खाल्लं, दुसऱ्याचं पेलं आणि दुसऱ्याच्या पैशावर जर जगले ना, तर तुमची येणारी पिढी गुलाम आहे. भाऊले चांगले आहे, भाऊले मस्त आहे, भाऊनं दारू पाजली, भाऊनं बिर्याणी चारली, भाऊनं पैसे दिले. तू लेकरं पाहिजे राजा, त्या लेकराला शिक्षण नाही, बेरोजगारी वाढली, दवाखान्यामध्ये इलाज होत नाही बरोबर, पैशांची लूटमार चालू आहे, याच्यावर काम नाही, तू बिकला चालला. एका दिवशी एक दिवस भेटते, फक्त एका दिवस भेटते, काही दिवस चालतात, मग दिसतही नाही. म्हणून चांगलं आणि वाईट ओळखून आपण या देशाला प्रगती, आपल्या या देशाची प्रगती कशी होईल, आपण स्वाभिमानी झालं पाहिजे. काही कोणाच्या खाण्याची गरज नाही, काही कोणाच्या पिण्याची गरज नाही. स्वतः कमवा, स्वतः खा. आपल्या लेकरांनाही स्वाभिमान शिकवा. कोणाचे गुलाम होऊ नका. तुम्ही जर गुलाम झालात तर येणारी पिढी गुलाम. जेवढे संत महापुरुष होऊन गेले, यांनी स्वयंप्रकाशित होणं शिकवलं. अत्तदीप भव, स्वतंत्र होते, कोणाचे गुलाम नव्हते. स्वतंत्र विचारशैलीचे नागरिक होते. स्वतंत्र विचारशैलीचे वैचारिक नागरिक होते, महापुरुष होते. आपण त्या महापुरुषांच्या पिढ्यांमधले वैचारिक वारसदार आहोत. त्या वैचारिक वारसदाराच्या हिशोबानं आपण जगलं पाहिजे. नाही तर मग दारू पिऊन, फुकटाची बिर्याणी खाऊन आणि पैसा घेऊन माणूस गुलाम होतो, भ्रष्ट होतो, त्याच्याकडे वैचारिक वारसा राहत नाही. अशा माणसांना मग किती जयभीम घेतला तर काही कामाचा नाही. मग दारू पिऊन म्हणा, का पैसा खाऊन म्हणा, का फुकटाचं खाऊन म्हणा, जे लालचीनं चारतात, पाचतात ना, अशांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. नाही तर येणारी पिढी तुमची गुलाम झाली अशी समजा. या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी हा वैचारिक वारसा चालत आलेला आहे.
संत महापुरुषांनी इतिहासा काळापासून आत्तापर्यंत आपल्या स्वाभिमानानं जगायला शिकवलं, निष्ठेनं जगायला शिकवलं आणि स्वतंत्र राहून आपण आपलं चांगलं आणि वाईट ओळखून चांगल्या माणसाची आपण निवड केली पाहिजे आणि चांगल्या माणसाची निवड करून आपण त्या प्रगतीच्या मार्गावर आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही संत महापुरुषांचे विचार अंगीकार करून त्या दिशेने वाटचाल कराल, हा देश जगातील सर्वात ताकदवर देश राहील, जगातील सर्वात उंच देश राहील आणि जगातील सर्वात प्रगतिशील देश राहील. जगातील सर्वात प्रगतिशील देश राहील. या देशामध्ये पुतळ्यांची गरज नाही, महापुरुषांच्या विचारांच्या उंचीची गरज आहे. नाही तर पुतळे कितीही बांधले, विचारच नाही, काय अर्थ. म्हणून ते म्हणतात ना, भीमा पुतळ्यात बंद केला बाई. पुतळ्यात बंद केला भीम, हार चोळला, पाया लागलं का झालं, लय अंगात आला बाबासाहेब. अशानं नाही होत, अंगात नाही आण लागत, त्या विचारधारेनं चाल लागते. शिवाजी महाराज हार चढवला, पाया लागलं, आणला शिवाजी महाराज अंगात. अंगात आणल्यानं नाही होत, त्या विचारांच्या वारसावर चालावं लागते, त्या विचारधारेवर चालावं लागते. महात्मा फुलेले हार चढवला, पाया लागल्या, झाले, आले अंगात महात्मा फुले. अंगात आणल्यानं नाही होत, महात्मा फुलेंच्या विचारांवर चालावं लागते. मग अण्णाभाऊ साठेला हात चढवणं असेल, बिरसा मुंडाला चढवलं असेल, त्यांना अंगात आल्यानं नाही होत, त्यांच्या विचारधारेवर चालावं लागते. त्यांच्या विचारधारेवर आपण चाललो तरच आपली प्रगती आहे, तरच आपली खरी प्रगती आहे. आणि या संत महापुरुषांचे विचार आपण जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. त्यांच्याबद्दल आपण खरी माहिती जाणून त्यांचं वाचन करून त्यांच्या विचारांना आपण पेरलं पाहिजे आणि त्यांच्या विचारांना पेरून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे आणि त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. तर आपण सर्वांनी मैत्री उत्पन्न करावी, सर्वांशी मैत्री करावी आणि धम्माच्या दिशेने वाटचाल करावी. साधू साधू साधू.